राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। दरम्यान आज विधान परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्याच्या वतीने कृषी, साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अजित पवारांच्या नावाने एक राज्यस्तरीय पुरस्काराची योजना जाहीर करणं ही खरी आदरांजली ठरेल। हा सन्मान कोण्या व्यक्तीपुरता नाही, तर तो कार्यपद्धतीचा सन्मान आहे। तो निर्णय क्षमतेचा, सातत्याचा आणि परिणामकारक अंमलबजावणीचा सन्मान आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी राजकीय संघर्ष तीव्र झाला असून भाजपच्या गोटात उमेदवारांच्या निवडीसाठी खलबते सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत रामदास आठवले यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी उर्वरित जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यात मोठी स्पर्धा आहे। अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लवकरच दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे शरद पवार यांच्या नावावर चर्चा सुरू असून ठाकरे गटानेही एका जागेसाठी आग्रह धरलाय। संख्याबळानुसार 7 पैकी 6 जागांवर महायुतीचे वर्चस्व राहण्याची शक्यता असून लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे। 5 मार्चपर्यंत अर्ज सादर करायचे असून 16 मार्चला मतदान होईल। निकालही त्याच दिवशी जाहीर होतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केली आहे। पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे। याच बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले। दरम्यान आगामी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता असल्याने राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळत आहेत। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। दरम्यान राज्यातील शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। जुलै 2025 पासून हा भत्ता सध्याच्या 55% 58% वाढवण्यात येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। वाढीव भत्त्याचा लाभ जुलै 2025 पासून लागू होणार असून त्यानुसार थकबाकीही देण्यात येणार आहे। 1 फेब्रुवारी 2019च्या जाचक निकषामुळे नवीन जमीन खरेदीवर शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। हा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत उपस्थित केला। त्यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक आश्वासन दिले। मंत्री भरणे म्हणाले की सध्याच्या निकषांनुसार नवीन खरेदीदार अपात्र ठरत असले तरी हा निकष बदलण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केलाय। पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निकषांमध्ये दुरुस्ती करण्याबाबत केंद्राशी चर्चा करून पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं। यामुळे नवीन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी आज सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 80,952.56 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला, ज्यात एकूण 90.84 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम दाखवण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या 74,427.41 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 8.77% भरीव वाढ झाली असून यामध्ये विकास कामांवर विशेष लक्ष केंद्रित करतानाच प्रशासकीय खर्चात कपात करण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय। दरम्यान विकास कामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिका आपल्या काही मुदत ठेवी मोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहितीही या अर्थसंकल्पातून समोर आली आहे। भिगवण येथील बहुचर्चित कथित अपहरण प्रकरणाला 5 दिवसातच अनपेक्षित वळण मिळालंय। बारामती न्यायालयात प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरणारी तरुणी आता आई आणि मामाकडे जाण्यास तयार झालीये। 17 फेब्रुवारी रोजी जहीर शेख या तरुणासोबत गेलेल्या या तरुणीने सुरुवातीला आईकडे जाण्यास नकार दिला होता, ज्यामुळे तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती। मात्र इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिने आपला
जबाब बदलला. न्यायालयाने तरुणीची इच्छा मान्य करत तिचा ताबा कुटुंबियांकडे देण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणावरून जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र मुलीच्या या भूमिकेमुळे प्रकरणावर तुर्तास पडदा पडलाय. ओडिसातील खाण विभागाचे उपसंचालक देवव्रता मोहंती यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांच्या भुवनेश्वर येथील फ्लॅटमधून तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून 30,000 रुपयांची लाच घेताना दक्षता पथकाने त्यांना रंगेहात पकडलं होतं. या अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता एका ट्रॉली बॅगेत नोटांचे बंडल कोंबून ठेवल्याचं समोर आलं. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी रोकड जप्ती मानली जाते. रोख रकमेसह मोहंती यांच्याकडे भुवनेश्वरमध्ये आलिशान दुमजली घर आणि 130 ग्रॅम सोने असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील अभिनेते विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचे विधी मंगळवारपासून सुरू झाले. 2 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारीला लग्न होणार आहे. उदयपूरमधील मोमेंटोस एका या हॉटेलमध्ये वधूवरांच्या कुटुंबाव्यतिरिक्त पाहुणे पोहोचलेत. वधूवरांनी मंगळवारी हॉटेलमध्ये त्यांच्या मित्रांसोबत क्रिकेट सामना खेळायला, ज्याला विरोश प्रीमियर लीग असं नाव देण्यात आलं. याचे फोटोही दोघांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेत. सोशल मीडियावर चाहतेही त्यांच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. चाहत्यांनी या लग्नाला वेडिंग ऑफ विरोश असं नाव दिले. विजय रश्मिका त्यांच्या कुटुंबासोबत 23 फेब्रुवारीच्या सकाळी हॉटेलमध्ये पोहोचले होते. माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांची माजी पत्नी आयशा मुखर्जी यांना 5.7 कोटी रुपये परत करावे लागतील. धवन यांनी हे पैसे आयशा यांना घटस्फोटानंतरच्या सेटलमेंट म्हणून दिले होते. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाचे मत आहे की धवन यांच्याकडून मालमत्ता सेटलमेंट म्हणून दिलेली ही रक्कम भारतीय कायद्यानुसार योग्य नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय भारतावर लागू होणार नाही. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय की भारतीय कौटुंबिक कायदा अधिनियम 1975 अंतर्गत मालमत्ता सेटलमेंटचा नियम भारतीय वैवाहिक कायदा आणि हिंदू विवाह अधिनियम 1955शी सुसंगत आहे. त्यामुळे आयशा यांनी मालमत्ता सेटलमेंट नियमानुसार जी 5.7 कोटी रुपयांची रक्कम घेतलीये ती शिखर धवन यांना परत करावी लागेल.